हां नमस्कार मंडळी, आपण बनवतोय अंडा पनीर तवा फ्राय। हे बघा, अंडा पनीर तवा फ्रायसाठी आपण 4 अंडे घेतले, एक मोठा कांदा कापून घेतला, एक मध्यम आकाराचं टमाटर कापून घेतले लांब, 1 चमचा आलू लसूण पेस्ट, चाट मसाला घेतला, एक आपण पोहे खायचा चमचा तो तेवढा घेतला, कांदा लसूण मसाला घेतला 1 चमचा, एवढं मटन मसाला घेतला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर, थोडीशी हळद, लाल मिरची 1 चमचा आणि मूठभर छोटीशी कोथिंबीर घेतली आणि तेल दाखव, मीठ आणि तेल। हे बघ, आपण एक ताक घेतलेले, त्याला असं थोडंसं तेल लावून घेऊया। किंवा त्याला असं तेल पूर्ण ताकाला असं लावून घ्यायचं, म्हणजे आपण ज्यावेळेस पनीर करू त्यावेळेस ते पनीर याला चिकटणार नाही, अंड्यापासून जे पनीर तयार करणार। हे बघा, आता यात आपण आता हे बघा, आता आपण त्यात अंडे फोडून घेणार आहे, 4 अंडे फोडून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व अंडे फोडून घ्यायचे। हे बघा, आता हे शेवटचा अंडा आपण फोडून घेतोय, त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय। हे बघा, थोडं मीठ टाकून 1 चमच्याने चांगलं ते फेटून घ्यायचं, मीठ आणि अंडे तिघांचं मिश्रण। एक मिनिटभर चांगलं। हे बघा, आता आपण गॅस पेटून घेऊया। गॅस पेटून घेतला, त्यावरती एक कढई ठेवून घेतली बघा, आणि कढईमध्ये पाणी ठेवायचे। आपल्याकडे स्टँड आहे, ते स्टँडवरती पाण्यात बुडलं नाही पाहिजे, त्या हिशोबाने पाणी ठेवून घ्यायचे। आपण आता स्टँड ठेवून बघू, अजून थोडं पाणी टाकून घेऊ त्याच्यात। तुमच्याकडे स्टँड नसलं तर बघा, तुम्ही पाण्याला उकळी येऊ द्यायची, त्यानंतर हे आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते परत एकदा हलवून घेऊ आणि त्याच्यावर ठेवून देऊया। हे पाण्याला थोडीशी बारीकशी उकळी आलेली आहे, आता आपण त्याच्यावरती हे भांडं ठेवून आपलं जे ताट ते ठेवून घेऊया चांगलं। 4 अंडे हे बघा, ते ताट पाण्यात ठेवून त्या स्टँडवर ठेवून घेतले, त्यात पाणी ठेवूया, थोडीशी उकळी आली, आता ते झाकून ठेवूया आणि गॅस मध्यम आकाराचा करून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं त्याला उकळून द्यायचं आहे पाण्याला। हे बघा, अशा प्रकारे आपलं पनीर तयार झालेलं आहे। हे बघा, आपण खुलून बघितलं तर पनीर तयार झालं। आता आपण गॅस बंद करून घेऊया, कढई खाली उतरून घेऊया। हे बघा, हे ताट आपण काढून घेतलेले आता। हे बघा, अशा प्रकारचं पनीर तयार झालेलं आहे। आता आपण हे अंड्याचं पनीर आहे, हे फॅन खाली ठेवायचं 10 मिनिटं किंवा रूम टेम्परेचरला 20 मिनिटं ठेवायचं। आपण फॅन खाली ठेवूया आता ते। हे बघा, आपलं पनीर आता थंड, आपण फॅन खाली ठेवलं, 10 मिनिटं थंड पडलंय। हे आता आपण चाकू फिरून घेऊया, चाकूने अलगद काढून घ्यायचं। हे बघ, आपण तेल टाकलं त्याच्यामुळं ते चिकटणार नाही, तरी पण काळजी घ्यायची चांगली। एक अशी उचटणी घ्यायची, उचटणी त्याच्या खाली घालायची हळू। हे बघा, जे आपलं पनीर तयार झालं ते आपण एका ताटावरती काढून घेऊया अलगद असं। हे बघा, हे असं पनीर तयार झालेलं आहे आपलं। त्याचे आपण तुकडे करून घेऊ कशा हिशोबाने आपल्याला त्या हिशोबाने। बघा थोडेसे, हे बघा
असे लांब पीस करून घ्यायचे पनीरचे। तेव्हा पनीरचे असे 2 प्रकारचे पीस आपण तयार करून घेतलेले बघ, असे लांब असे पीस तयार केलेले पनीरचे। आता ते पनीरचे पीस आपण काढून घेऊया। अंड्यापासून पनीर तयार केलंय, त्याचे असे पीस केले आपण, ते काढून घेऊया। बघा साधी सोपी रेसिपी आहे हे बघा। सर्व पीस आपण काढून घेतले पनीरचे। हे बघा गॅस पेटवून घेऊया। गॅस पेटवून घेतला आपण, त्याच्यावर लोखंडी तवा ठेवला, त्याच्यावर 1.5 चमचा असं तेल टाकून घ्यायचं आहे मोठा। तेल तापलं आपण त्यात आपण जिरं टाकून घेतलं। आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण कांदा उभा कापला तो कांदा टाकून घ्यायचा। एक मोठा कांदा कापून घेतला होता। कांद्याचा कलर बदलेपर्यंत त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा। आपण अंडे पेटताना मीठ टाकलं होतं, तेव्हा आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्याच्यामुळे आपण थोडं मीठ कमी टाकलेलं आहे। पहिलं मीठ टाकून घेतलं होतं आपण। तेव्हा कांदा आपण असा पसरून घेतला होता। आता कांद्याचा कलर बदललेला आहे, कांदा चांगला तांबूस रंगाचा झाला आहे। आता त्याच्यावर आपण टमाटे टाकून घेऊया। एक मध्यम आकारात टमाटर लांब कापून घेतात आपण, ते टमाटे टाकून घेऊया। कांदा आणि टमाटर चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। हे बघा आता आपलं टमाटे कांदे चांगले एकत्र आपण काढून घेतले, हलवून घेतले, ते चांगल्या प्रकारे आता त्यांनी तेल सोडले कांद्याने टमाट्याने। आता आपण त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया। हे बघा त्यामध्ये आहे धना पावडर, मटन मसाला, कांदा लसूण मसाला, चाट मसाला, थोडी हळद आणि लाल तिखट। गॅसमध्ये मात्र करून घ्यायचं आहे। हे बघा सगळे मसाले आपण एकत्र करून घेतले। आता हे बघा ते चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे। मसाल्याने चांगल्याच प्रकारे तेल सोडले। आता आपण त्यामध्ये आता अंड्यापासून पनीर तयार केलं होतं, पनीर अंडा पनीर टाकून घेऊया। हे बघा अशा प्रकारे अंडा पनीर आपलं तयार झालेलं आहे। अंडा पनीर तवा फ्राय।
काहीतरी आम्ही आपण वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा आपलं अंडा पनीर फ्राय तयार झालेलं आहे. आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया. बरोबर परत एकदा हलवून घेऊ. कोथिंबीर एकत्र करून घेऊया. आता आपण गॅस बंद करून घेऊ. हे बघा अंडा पण काय आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्याची टेस्ट कशी ती बघूया. हे बघा अशा प्रकारचा आपला अंडा पनीर तवा फ्राय तयार झालेला आहे. आता आपण ही टेस्ट घेऊन बघूया कसं झालं. हे बघा आपण आता याची चव बघूया कसं झालं. अतिशय भन्नाट असा अंडा तवा फ्राय आपला तयार झालेला आहे. अंडा पनीर तवा फ्राय तयार झालेला आहे. एक वेळेस अशी डिश आहे पण जरूर तयार करून बघा. आमची बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, पावसोबत सुद्धा खाऊ शकता. आमच्या रेसिपी आवडत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.